हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत नांदेड जिल्हा शिक्षण मंडळ नांदेड. तर ही 10वीची प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. प्रॅक्टिस एक्झाम पहिली आहे ही 2025-26ची. सेमी इंग्लिशची ह्या प्रश्नपत्रिकाचे सर्व प्रश्नाचे सोल्युशन आज आपण पाहणार आहोत. तर पहा, पहिला प्रश्न याच्यामधला. पहिला प्रश्न नेहमी MCQचा असतो मित्रांनो. त्याच्यामध्ये 4 प्रश्न विचारले जातात. तर याच्यामधला पहिला MCQचा प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला? फॉर ड्रॉइंग the graph of 2x plus 5y is equal to 16. If y is equal to 2, what is the value of the x? म्हणजे तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, त्याचं इक्वेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे इक्वेशन? 2x प्लस 5y इज इक्वल टू 16 हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वायची व्हॅल्यू किती दिली? 2 दिलेली आहे. तर नंतर विचारलेला आहे क्वेश्चन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स? म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण काय करतो? ही जी वायची व्हॅल्यू आहे ह्या इक्वेशनमध्ये पुट करतो. मग इक्वेशन काय आहे आपलं? 2x प्लस 5y इज इक्वल टू 16 आहे. जिथं तुम्हाला वाय दिसत आहे तिथं काय ठेवायचं आहे? 2 ठेवायचं आहे. तर आपण त्याला सॉल्व करू. तर पहा, 2xला 2x ठेवूया, प्लसला प्लस, 5 इंटू किती होते? 2 होते मित्रांनो, इज इक्वल टू 16ला 16. म्हणजेच काय होते? 2xला 2x प्लसला प्लस, 5 2 जा 10 इज इक्वल टू काय होते? 16. मग आता हे 10 इकडे जाऊन मायनस होते. 2xला 2x इज इक्वल टू 16 मायनस काय होते? 10 होते. मग परत काय करतो आपण? 2xला 2x इज इक्वल टू 16मधून 10 गेले तर 6 उरतात. मग परत आपण काय करतो? 2xला 2x लिहितो इज इक्वल टू 16. आता परत हे जे 2 आहे इंटूचं आहे, इकडे गेलं तर डिवाईडमध्ये जाते. मग आपण खाली लिहू, एक स्टेप खाली लिहू. एक्स इज इक्वल टू काय करू आपण? 6 डिवायडेड बाय 2 करूया. म्हणजेच एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय सापडते? 2 1 जा 2, 2 3 जा 6. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती सापडली? 3 सापडलेली आहे. ते पण प्लसमधली 3 सापडलेली आहे. मग ऑप्शनमध्ये आहे का बघूया आपण. ऑप्शन नंबर पहिल्यामध्ये +3 दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये -3 आहे, इकडलं तर नाही. म्हणजे उत्तर काय असणार आहे तुमचं? ऑप्शन ए +3 हे तुमचं उत्तर आहे. आता आपण दुसरा प्रश्न सॉल्व करू. बघा, दुसरा प्रश्न काय दिलेला आहे याच्यामध्ये? फाइंड द व्हॅल्यू ऑफ के. केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इफ द वन ऑफ द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x² प्लस kx मायनस 8 इज इक्वल टू 0 इज -4 दिलेला आहे. आता तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे आणि त्याचं जे रूट आहे ते रूट किती दिलं? -4 दिलेलं आहे. मग इक्वेशन काय आहे आपलं? इक्वेशन दिलेलं आहे आपलं, हा दुसरा प्रश्न आहे. इक्वेशन आहे आपल्यापाशी क्वाड्रॅटिक इक्वेशन x² प्लस kx मायनस 8 इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचं जे रूट आहे ते रूट किती दिलं? -4 दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू काय पुट करायची आहे? -4च पुट करायची आहे. जे रूट असते त्याच्यामध्ये ते रूट काय करायचं असते? पुट करायचं असते आणि केची व्हॅल्यू काढायची असते. मग आता आपलं जिथं जिथं एक्स आहे तिथे तिथं आपण काय करू? -4 पुट करूया. बघा, परत एकदा आपण ते इक्वेशन लिहू. x² प्लस kx मायनस 8 इज इक्वल टू 0. बघा, इथं x² आहे, एक्सची व्हॅल्यू -4 घ्यायचं आहे, तर -4चं स्क्वेअर करूया, प्लस k इंटू 4 किती आहे? -4 आहे. त्याच्यानंतर -8ला -8 इज इक्वल टू 0ला 0. आता बघा, 4चं स्क्वेअर किती होते? 16 होते. कोणत्याही नंबरचं जर मायनसच्या नंबरचं स्क्वेअर केलं तर प्लसमध्येच येते मित्रांनो. आता बघा, इथं काय आहे? प्लसला प्लस आणि इथं 4 इंटू के काय होते? 4kच होते. आणि दोघांपैकी एकाला मायनस असल्यामुळे इथं काय येते? मायनस येते मित्रांनो. काय येते इथं? मायनस येते. नंतर काय? -8ला -8 इज इक्वल टू 0ला 0. मग नंतर पहा, इथं प्लस मायनस का होते? मायनस होते. म्हणजे 16 मायनस 4k मायनस 8 इज इक्वल टू 0. मग आपण काय करू? हे -4k आहे त्याला इक्वल टूच्या इकडं आणू, म्हणजे काय होते? +4k होते. आपण इथं 16 असंच लिहू, -8 असंच लिहू आणि हे जे -4k आहे तिकडे जाऊन काय होते? +4k होते. मग परत 16 आणि 8 याचं सबट्रॅक्शन होते. मग किती होते? 16मधून जर 8 गेले तर किती? 8 उरतात. इथं 4kला 4k. आता केची व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या 4 इंटूमध्ये आहे, इकडे गेलं तर डिवाईडमध्ये जाते. म्हणजे 8 डिवायडेड बाय 4 होते इज इक्वल टू k येते. म्हणजेच तुम्हाला केची व्हॅल्यू काय सापडते? 4 1 जा 4, 4 2 जा 8. म्हणजे केची व्हॅल्यू किती सापडली? 2 सापडलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं? केची व्हॅल्यू फाइंड करायची होती. आता बघा, आपला एक कोणता ऑप्शन आहे बघूया. बघा, ऑप्शन नंबर 2मध्ये दिलेला आहे 2 दिलेला आहे, म्हणजे दुसऱ्याचा ऑप्शन नंबर 2 आहे. आता तिसरा प्रश्न बघूया. काय म्हणलं तिसरा प्रश्न? द टॅक्स लिव्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर द ट्रेडिंग विथिन स्टेट इज. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे की टॅक्स लिव्ह केलेला आहे. लिव्ड म्हणजे काय? आकारलेला आहे. कोणाकडून आकारलेला आहे? बाय
टॅक्स ड्यूड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंटकडून फॉर द ट्रेडिंग म्हणजे काय व्यापारासाठी कोणाद्वारे स्टेटद्वारे. मग आता गव्हर्नमेंट कोणतं टॅक्स घेते सेंट्रल गव्हर्नमेंट IGST तर घेत नाही CGST घेते मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंट असल्यामुळे तिथं काय येते CGST येते. याचं उत्तर काय आहे ऑप्शन नंबर बी आहे. स्टेट गव्हर्नमेंट नाही मित्रांनो. इथं काय विचारलं टॅक्स लिव्ड बाय म्हणलं ना बाय कोणाचं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारा कोणतं टॅक्स दिला जातो आपण सेंट्रल गव्हर्नमेंटला कोणतं टॅक्स देतो आपण CGST देतो. स्टेट गव्हर्नमेंटला कोणतं देतो SGST देतो मित्रांनो. म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 बघा. प्रश्न क्रमांक 14 आपल्याला सॉल्व करायचा आहे. काय दिलं 14मध्ये फाइंड द व्हॅल्यू ऑफ द कॉमन डिफरन्स फॉर ॲन AP. आता इथं ॲर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे त्याचं आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे म्हणजे आपल्याला डीची व्हॅल्यू काढायची आहे. आपल्याला काय करायचं आहे चौथ्यामध्ये कॉमन डिफरन्स काढायचा आहे. इथं एकदा लिहून घेऊ आपण. आपल्याला काढायचं आहे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स करायचं आहे. आपली जे AP आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे. काय दिलं अर्थमॅटिक प्रोग्रेशन एकदा लिहून घेऊ आपण. -10 -6 बघा -10 आहे नंतर -6 आहे त्याच्यानंतर दिलेलं आहे -2 नंतर आहे 2 असं अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे आणि त्याचं तुम्हाला काय करायचं आहे कॉमन डिफरन्स काढायचं आहे. आता कॉमन डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो मित्रांनो हे जे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आहे त्याला आपण एक पहिल्याला T1 म्हणतो -10 आणि T2 म्हणतो दुसऱ्याला -6 आहे आणि T3 आहे आपलं -2 आणि T4 आहे आपल्यापाशी 2 आहे. मग डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करतो T2 - T1 करतो. T2 - T1 करतो म्हणजे T2 किती आहे आपल्यापाशी -6 आहे हे सूत्रामधलं मायनस. T1 किती आहे -10 आहे. मग परत काय होते -6 असंच ठेवूया मायनस मायनस काय होते प्लस होते हे 10ला 10 म्हणजे आता इथं कॉमन डिफरन्स काय भेटालं एक मायनसमध्ये आहे एक प्लसमध्ये आहे तर सबट्रॅक्शन होते म्हणजे 4 भेटू लागलं. कॉमन डिफरन्स किती 4 भेटालं. आपण एक वेळेस केल्या कमीत कमी 2-3 वेळेस करायचं. अजून एकदा काढू आपण D = आता इथं MCQ असल्यामुळे आपण 4 आलेलं आहे प्लसमध्ये उत्तर. अजून एक काढू 4 येते की नाही बघू आपण. बघा डिफरन्स काय करू आता T2 - T1 केल्या. आता आपण T3 - T2 करायचं असते. T3 किती आहे -2 आहे हे सूत्रामधलं मायनस. T2 किती आहे -6 आहे म्हणजेच काय होते हे -2 असंच असते मायनस मायनस प्लस होते हे 6ला 6 म्हणजेच D = काय ते एक प्लसमध्ये आहे एक मायनसमध्ये आहे म्हणजेच काय 6मधून 2 गेले 4च उरतात. बघा कॉमन डिफरन्स किती आलेला आहे 4 आलेला आहे ते पण प्लसमध्ये आलेलं आहे. बघा 2 काढलो आपण. परीक्षेमध्ये जर 1 मार्क आला तर तुम्हाला 3 कॉमन डिफरन्स तर काढावंच लागतील. आता MCQ असल्यामुळे आपण डायरेक्ट जिथं 4 आहे त्याला आपण लिहू शकतो. याच्यामध्ये ऑप्शन नंबर 3मध्ये 4 दिलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करू. B हे 4 मार्काला विचारलं जातं तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सुद्धा. प्रत्येकी 1-1 मार्काला हा उत्तर तुम्हाला लिहायचं असते. तर आपण ते प्रश्न सॉल्व करू. बघा याच्यामध्ये पहिला क्वेश्चन काय दिला. पहिला क्वेश्चन आहे बीचा फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे की द फेस व्हॅल्यू ऑफ शेअर इज 10 म्हणजे फेस व्हॅल्यू किती दिलेला आहे फेस व्हॅल्यू दिलेला आहे 10 दिलेला आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ शेअर म्हणजे तुम्हाला काय व्हॅल्यू आहे त्याची वेन इट इज ॲट प्रीमियम किती आहे तो प्रीमियम आहे मित्रांनो प्रीमियम 10 आहे. प्रीमियम किती आहे 10 आहे. तर तुम्हाला काय विचारलं त्याची व्हॅल्यू किती येणार आहे. व्हॅल्यू म्हणजे काय मार्केट व्हॅल्यू तुम्हाला काढायची आहे त्याची काय काढायची आहे मार्केट व्हॅल्यू काढायची आहे. आता प्रीमियम म्हणजे काय असते प्रीमियम म्हणजे ते शेअर कसं आहे प्रॉफिटमध्ये आहे. मग तुम्हाला जर 10 प्रीमियम असेल आणि फेस व्हॅल्यू जर 10 असेल तर मार्केट व्हॅल्यू काढता येते तुम्हाला मित्रांनो. कसं काढतो आपण मार्केट व्हॅल्यू = फेस व्हॅल्यू प्लस काय लिहावं आपण प्रीमियम लिहावं लागेल. कारण जेव्हा मार्केटमध्ये येतो तो शेअर प्रीमियम असल्यामुळं त्याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू वाढते मित्रांनो काय होते प्लस होते. मग आता मार्केट व्हॅल्यू काय सापडते मार्केट व्हॅल्यू = फेस व्हॅल्यू किती आहे 10 आहे प्लस प्रीमियम किती आहे 10च आहे. म्हणजेच तुम्हाला मार्केट व्हॅल्यू सापडते 10 10 20 मग मार्केट व्हॅल्यू किती होती त्याची 20 होते. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचा आहे. आता 1 मार्काचा प्रश्न आहे. थोडं तुम्हाला असं व्यवस्थित जे दिलेलं आहे ते लिहायचं आणि लास्टला मार्केट व्हॅल्यू किती आहे 20 आहे असं लिहिलं तरी चालते. मार्केट व्हॅल्यू = 20 असं म्हणलं तरी चालते किंवा असं लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क पडतोच. मग आता आपण दुसरा प्रश्न सॉल्व करू. दुसरा प्रश्न काय दिला पहा याच्यामध्ये राईट द फर्स्ट 2 टर्म्स ऑफ ॲन AP इफ A = -3 आहे D = 4 आहे. आपल्याला 2 टर्म लिहायचे आहेत. कोणते फर्स्ट 2 टर्म्स लिहायचे आहेत. फर्स्ट 2 टर्म्स लिहायचे आहेत आपल्यापाशी आणि त्याच्यामध्ये काय काय दिलं आपल्याला
ए पीचे. एची व्हॅल्यू दिलेली आहे, किती दिलं, -3 दिलेलं आहे. त्याच्यानंतर डीची व्हॅल्यू दिलेलं आहे 4 दिलेलं आहे. तर आता मला सांगा मित्रांनो, T1 म्हणजे काय असते, फर्स्ट टर्म असते. T1 म्हणजेच काय असते, ए असते मित्रांनो. ए म्हणजेच किती दिले ते तुम्हाला -3 दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला इथं T1ची व्हॅल्यू किती यूज करायची आहे, -3 यूज करायची आहे. त्याच्यानंतर डिफरन्ससुद्धा दिलेला आहे. डिफरन्स किती आहे, 4 आहे. मग आपण पहिल्या टर्म आणि डिफरन्सवरून किती पण टर्म्स फाइंड करू शकतो. इथं फक्त 2च विचारलेले आहेत, तर आपण 2च फाइंड करूया. मग आता T1 तर माहीत आहे आपल्याला. T2 काढतो आपण. T2 कसं काढतो, T2 इज इक्वल टू T1 प्लस डिफरन्स करतो. जेवढे बी टर्म्स काढायचे आहेत त्याच्यासाठी. मग मला सांगा T1 किती आहे, -3 आहे. प्लसला प्लस. डिफरन्स किती आहे, 4 आहे. म्हणजेच इथं T2ची व्हॅल्यू किती सापडते तुम्हाला, एकाला प्लस एकाला मायनस असल्यामुळे सबट्रॅक्शन होते. 4 मधून 3 गेले 1. म्हणजे T2 किती सापडला, 1 सापडलेला आहे. तसंच आता आपल्याला T3 काढायचं आहे. T3 कसं काढतो आपण, T2 अधिक डिफरन्स करतो. म्हणजे आता T2 किती आहे आपल्यापाशी, 1 आहे. डिफरन्स किती आहे मित्रांनो, 4 आहे. म्हणजेच तुम्हाला T3 किती सापडलं, 5 सापडलेलं आहे. मग आपल्याला किती विचारलं होतं, 2 टर्म काढायला सांगितलं होतं, फर्स्ट 2 टर्म काढायला सांगितलं होतं. तर आपण काय केलं, त्याच्यामधले फर्स्ट 2 टर्म काढलेले आहे. पहिले तर टर्म -3 दिलेलेच आहे, त्याच्यानंतर -2 आहे, नंतर -3 आहे. मग आपण इथं लिहू शकता AP इज इक्वल टू AP इज इक्वल टू T1 दिलेला आहे आपल्यापाशी. T1 किती आहे, -3 आहे. T2 किती आहे आपल्यापाशी, 1 आहे. आणि T3 किती आहे, 5 आहे. अशा प्रकारे तुम्हाला एवढंच फाइंड करायचं होतं. 1 मार्काचा प्रश्न आहे. तुम्ही एवढं जरी सॉल्व केला तरी तुम्हाला त्याचं मार्क भेटतात मित्रांनो. आता पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तिसऱ्या प्रश्नामध्ये. आपण इथं तिसरा प्रश्न सॉल्व करू. बघा डिटर्मिनंट फाइंड करायचं आहे तुम्हाला. काय दिलं तुम्हाला, डीची व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. क्रॅमर्स रूल्सचं आहे. 7 आहे, -1 आहे, त्याच्यानंतर 30 आहे, नंतर किती -5 आहे. मग ह्याला कसं सॉल्व करतो मित्रांनो, डी फाइंड करण्यासाठी आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो. या 7नं ह्या -5ला इंटू करतो. म्हणजे 7 इंटू -5 असते मित्रांनो. त्याच्यानंतर सेंटरमध्ये कधी पण काय असते, मायनसच असते. सेंटरमध्ये काय असते, मायनस असते. नंतर 30 इंटू -1 घेतो. 30 इंटू काय, -1 असं आपण काय करतो, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय, ह्याच्याने ह्याला मल्टिप्लाय करतो. आता बघा आपण फाइंड करू. हे बघा, एक प्लसमध्ये आहे, एक मायनसमध्ये आहे. उत्तर मायनसमध्ये येते. 7 5 35 येते. हे मायनसला मायनस सूत्रामधलं. आणि यांच्या दोघांचंही उत्तर काय होते, 30 येते मित्रांनो. ते पण मायनसमध्ये 30 येते, कारण दोघांपैकी एकाला मायनस आहे. हे तर सूत्रामधलं मायनस आहे. म्हणजे इथं काय होते, -30 आपण असंच लिहितो. मायनस मायनस काय होते, प्लस होते. आणि इथे येते 30. म्हणजेच तुम्हाला डीची व्हॅल्यू काय सापडते, एकाला मायनस आहे, एकाला प्लस आहे. -30मधून 35मधून 30 गेले तर -5 उत्तर येते. म्हणजे तुम्हाला डीची व्हॅल्यू किती आलेली आहे, -5 आलेली आहे. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं होतं, डीची व्हॅल्यू फाइंड करायची होती मित्रांनो. आता बघू आपण पुढचा प्रश्न. बघा पुढचा प्रश्न सॉल्व करू आपण. इथं आहे, राईट द सॅम्पल स्पेस यस वेन 1 डाईज अँड 1 कॉईन थ्रू सायमल्टेनियसली. आपल्याला सॅम्पल स्पेस काढायचं आहे. त्याच्यामध्ये एक डाईज आणि एक कॉईन टॉस केलेला आहे. तर आपण दुसरा प्रश्न इथं सॉल्व करू. ह्या साईडनं असं ठेवू पेपर, म्हणजे सोपं जाते आपल्याला. म्हणजे आपला 4था प्रश्न आहे. आपल्याला काय करायचं आहे, सॅम्पल स्पेस काढायचं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय विचारलं मित्रांनो, त्याच्यामध्ये त्यांनी विचारलेलं आहे की एक कॉईन आणि एक डाईज काय केले, थ्रू केलेले आहेत. मग आता कसं इथे सॅम्पल स्पेस सगळ्यात सोपं, म्हणजे 1 सोबत तुम्ही काय करा, पहिलं टी लिहा. 1 सोबत टी, नंतर 2 सोबत काय येऊ शकते, टी येऊ शकते. नंतर 3 सोबत काय येऊ शकते, टी येऊ शकते. नंतर 4 सोबत काय येऊ शकते, टी येऊ शकते. नंतर 5 सोबत काय येते, टी येऊ शकते मित्रांनो. नंतर 6 सोबत पण टी घेऊ शकता. म्हणजे आता तुम्ही एक कॉईन आणि एक डाईज जर थ्रू केल्या तर कॉईनवरचं टी किंवा एच पडते मित्रांनो. मग इकडलं डाईसवरचं 1 2 3 4 5 6पर्यंत पडू शकतात. मग टी सोबत आपण 6 वेळेस काय केलो, अंक घेतलो, टी घेतलो. नंतर परत आपण काय करू, 1 सोबत एच पण पडू शकते कॉईनचं, म्हणून आपण 1 सोबत एच घेऊया. नंतर 2 सोबत एच घेऊया. नंतर 3 सोबत काय घेऊ, एच घेऊ. नंतर 4 सोबत काय घेऊ, एच घेऊ. नंतर 5 सोबत काय घेऊ, एच घेऊ. आणि 6 सोबत काय घेऊ, एच घेऊ. आणि इथं कर्ली ब्रॅकेट द्यायचं, कर्ली ब्रॅकेट क्लोज झालेलं आहे. हे सॅम्पल स्पेस आहे.
आणि आपल्याला काय विचारलं, सॅम्पल स्पेसच विचारलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं होतं. जर नंबर ऑफ सॅम्पल स्पेस लिहायचं असेल तर तुम्ही इथं लिहू शकता. किती आलेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 येतात मित्रांनो. अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचा होता. 1 कॉईन 1 डाईसचा हा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा, पुढचा प्रश्न सॉल्व करू. आता 2-2 मार्काचे ॲक्टिव्हिटीचे प्रश्न आहेत. बघा, याच्यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिली, एकदम सोपी ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. काय आहे? कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू राईट द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन द स्टँडर्ड फॉर्म. इथं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते काय दिलेलं आहे बघा, y² इज इक्वल टू 2y - 7 दिलेलं आहे. आता मला सांगा, हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का? स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये येण्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशनचं जनरल फॉर्ममध्ये लिहावं लागेल. त्याचं स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागेल. त्याचं फॉर्म काय असतं मित्रांनो? त्याचं असतं ax² + bx + c इज इक्वल टू 0 असते मित्रांनो. हे असते आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं स्टँडर्ड फॉर्म. इथं वायमध्ये आहे, आपण एक्समध्ये लिहिलेलं आहे. तर याला काय करतो आपण, पहिलं स्क्वेअरचं नंबर असते, इथं वायचा आहे, नंतर bx आहे, ते इकडं पलीकडे दिलं, मग याला इक्वल टूच्या अलीकडे आणू. म्हणजे ह्या बॉक्समध्ये काय येते, y² - 2y, नंतर 7 पण इकडे येते, +7 इज इक्वल टू 0. हे काय येणार मित्रांनो? पहिल्या बॉक्समध्ये येणार. हे काय येणार? पहिल्या बॉक्समध्ये y² - 2y + 7 इज इक्वल टू 0 येणार. मग याच्यामध्ये एची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो? वायच्या जवळ चिटकून असलेली, याचे काही नाही म्हणजे काय 1, म्हणजे एची व्हॅल्यू किती आली? 1 आलेली आहे. त्याच्यानंतर बीची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. बीची व्हॅल्यू किती आहे? -2 आहे. इथं काय लिहायचं? बॉक्समध्ये -2 लिहायचं आहे. कुठं पण लिहा तुम्ही, इथं छोटं वाटतं म्हणून मी इथं बाहेर लिहिलो. आता सीची व्हॅल्यू किती आहे? 7 आहे. अशा प्रकारे तुम्हाला काढायचं आहे. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -2 आणि सी इज इक्वल टू 7 असे तुम्हाला व्हॅल्यू काढायचे होते. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करू. व्यवस्थित हे टेबल काढून तुम्हाला आन्सर भरायचं आहे. तुम्ही जर असं टेबल न काढता भरला तर तुम्हाला मार्क भेटणार नाहीत. आता आपण पुढचा प्रश्न, इथं टेबल दिलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला इथं एक्सची व्हॅल्यू आहे 5, इक्वेशनसुद्धा दिलेलं आहे. त्या एक्सच्या व्हॅल्यूवरून आपण वायची व्हॅल्यू काढून इथं वायची व्हॅल्यू पुट करू शकता. आपण काय करू शकता? आपण इथं पुट करू शकता मित्रांनो. तर आता बघा, आपण काय करू, याच्यामध्ये ती व्हॅल्यू पुट करूया. पहिलं सुरुवातीला आपण इक्वेशन लिहून घेऊ. 2x ला 2x -6y ला 6y इज इक्वल टू 2. आता याच्या पहिल्यामध्ये इथं एक्सची व्हॅल्यू किती दिलेलं आहे? इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती आहे? हे 5 आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती घेऊ आपण? 5 घेऊ आणि त्याच्यामध्ये ठेवूया आणि त्याच्यामध्ये काय करू? वायची व्हॅल्यू काढून इथं भरून टाकून देऊ. मग एक्सची व्हॅल्यू 5 घेऊ, -5 आहे, सॉरी -5 आहे, -5 ठेवू आता या इक्वेशनमध्ये. बघा काय आहे? 2 × इथं एक्स असल्यामुळे -5 -6y इज इक्वल टू 2 येते. मग यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन -10 येते. -6y ला -6y इज इक्वल टू 2 ला 2. हे -10 तिकडे जाऊन प्लस होते. 6y ला 6y, 2 ला 2 +10 होते मित्रांनो. नंतर 6y ला 6y इज इक्वल टू किती होते? 12 होते, 12 होते. मग नंतर हे -6 तिकडे जाऊन डिवाईडमध्ये जाते, म्हणजे 12 डिवायडेड बाय -6 म्हणजेच y इज इक्वल टू काय येते? दोघांपैकी एकाला मायनस असल्यामुळं 6 1 = 6, 6 2 = 12 म्हणजे -2 येते. म्हणजे वायची व्हॅल्यू किती आली? -2 आली. म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो? -2 लिहू शकतो. इथं काय लिहितो? -2 लिहू शकतो. मग इथं काय लिहायचं? -5 लिहायचं आणि -2 लिहायचं ह्या बॉक्समध्ये. आता इथं आपल्याला काय करायचं आहे? इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला काय? -5 आहे. किती आहे? -5 आहे. पण इथं आपल्याला काय? वायची व्हॅल्यू 0 दिली, एक्सची व्हॅल्यू किती काढायला सांगितलं. तर मग आता काय करायचं आपण? त्याच इक्वेशनमध्ये 2x - 6y इज इक्वल टू 2 ह्याच्यामध्येच तुम्हाला वायची व्हॅल्यू किती घ्यायची? आता 0 घ्यायची आहे. जेव्हा वायची व्हॅल्यू आपण 0 घेतो तेव्हा एक्सची व्हॅल्यू किती येते ते इथं वर लिहायचं आहे आपल्याला. मग आपण वायची व्हॅल्यू 0 याच्यात ठेवून टाकू. म्हणजे 2x - 6 × काय होते? 0 होते इज इक्वल टू 2 ला 2. मग इथं वाय असल्यामुळे इथं 0 ठेवलं. ह्यांच्या दोघांचं सगळं काय होते? 0च येते मित्रांनो. 0ने इंटू केलं तर 0च येते. म्हणजे 2x इज इक्वल टू 2च येते. हे लिहिणं गेलं तरी चालते. म्हणजे एक्स इकडे डिवाईडमध्ये जाते, इंटू इकडे डिवाईडमध्ये जाते, 2 डिवायडेड बाय 2 होते. म्हणजे एक्स इज इक्वल टू काय येते? 2 1 = 2 म्हणजे 1 येते. एक्सची व्हॅल्यू किती येते? 1. म्हणजे इथं काय येणार? 1 येणार. म्हणजे इथं काय येणार? 1,0 येणार ह्या बॉक्समध्ये. एवढंच तुम्हाला भरायचं आहे, बाकीचं काही भरायचं नाही. हे बाजूला करायचं कॅल्क्युलेशन आणि बॉक्स तेवढे भरायचे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? एकदम सोपा आहे. याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे ह्याचं कन्सेप्ट. काय विचारलं? 2 कॉईन्स आर टॉस्ड सायमल्टेनियसली. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी, राईट द सॅम्पल स्पेस. 2 कॉईन जर टॉस केले आपण
टू कॉईन. तर सॅम्पल स्पेस काय येते मित्रांनो, टू कॉईन टॉस केल्या तर सॅम्पल स्पेस तुम्हाला येते एकतर TH येऊ शकते, एकतर HT येऊ शकते, एकतर HH येऊ शकते, एकतर TT येऊ शकते मित्रांनो. मग आता याच्यामध्ये कोणतं दिलेत त्यांनी, HT दिलेत त्यांनी काय दिले, HT दिलेत, नंतर THसुद्धा दिलेत. हे दोन नाहीत, HH TTवाले नाहीत. म्हणजे इथं काय लिहू शकता तुम्ही, इथं TT एकतर लिहा आणि इथं काय लिहा, HH लिहा, इथं काय लिहा, HH लिहा. मग नंतर इथं ए दिले, ए कंडिशन का इव्हेंट काय आहे, टू गेट ॲटलिस्ट वन हेड आलं पाहिजे. ॲटलिस्ट किती, वन हेड, कमीत कमी एक हेड आलं पाहिजे. एकपेक्षा जास्त हेड आलं तरी जमते. इथं 2 हेड दिलेत त्याच्यामुळं इथं एक हेड आहे. मग आता दुसरं कोणतं नाही, THवाला आहे, THवाला आहे, पण HTवालं नाही. म्हणजे इथं काय येते, HT येते, कारण याच्यामध्ये सुद्धा एक हेड आहे. आणि बी इव्हेंट काय दिलं, टू गेट नो हेड, म्हणजे हेडच राहू नये त्याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये हेड आहे, याच्यामध्ये सुद्धा हेड आहे, याच्यामध्ये तर 2 हेड आहेत, याच्यामध्ये हेड नाही, याच्यामध्ये फक्त टेल आहे, म्हणजे TT आहे. म्हणजे इथं काय येणार, TT येणार मित्रांनो, इथं काय येणार, TT येणार. अशा प्रकारे ही तिसरी ॲक्टिव्हिटी होती. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा तुम्हाला जर हे सोपे प्रश्न असतील तर तुम्हाला जे अवघड आले नाहीत ते प्रश्न तुम्ही सॉल्व करू शकता. हे सोपे प्रश्न आपण सर्व प्रश्न इथं आपण सॉल्व करून देत आहोत. तुम्हाला जे अवघड वाटले ते बी प्रश्न तुम्ही डायरेक्ट पाहू शकता. आता आपण पुढचा प्रश्न काय करूया, सॉल्व करूया. इक्वेशनचे आहेत, आपल्याला बीमधलं इक्वेशन सॉल्व करायचं आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. काय दिले, 5m - 3n = 19, त्याच्यानंतर m - 6n = -7 असं दिलेलं आहे. मग आता आपण काय करू, याला इक्वेशनला नेमिंग द्यायचं. कसं करायचं, 5m - 3n = 19 लिहायचं, याला इक्वेशन नंबर फर्स्ट. नंतर m - 6n = -7 याला इक्वेशन नंबर 2 करायचं. मग आता याच्यामध्ये तुम्हाला कोएफिशियंट सारखे आहेत का बघायचं. याचं 3 आहे, याचं 6 आहे, याचं 5 आहे, याचं काही पण नाही. कोएफिशियंट सारखे करायचं. तर कोएफिशियंट सारखं करण्यासाठी आपण काय करू, या एमच्या जागी 5 आणण्याचा प्रयत्न करू, कारण इथं 5 आहे. मग आपण मल्टिप्लाय करू इक्वेशन 2ला. आपण काय करू, मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय कितीने, 5ने मल्टिप्लिकेशन करू. मग इक्वेशन सेकंडला 5ने मल्टिप्लाय केलं तर काय, 5ला एमला 5ने इंटू केलं तर काय 5m येते. नंतर मायनस 5ला 6ने इंटू केलं तर काय होते, -30n होते, 5×30 = ह्याला 5ने इंटू केलं तर काय होते, -35 होते. हे झालं इक्वेशन नंबर तिसरं. बघा आपण ह्या इक्वेशनला, सगळ्या इक्वेशनला ह्या 5ने मल्टिप्लाय केलो. पहिलं एमला केलो 5m, मायनसला मायनस, नंतर 6ला केलो 30, नंतर 7ला केलो 35. इक्वेशन नंबर 3 भेटला. आता इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 1 मध्ये बघा, याच्यामध्ये पण इथं 5m आहे, इथं पण 5m आहे, म्हणजे कोइफिशियंट सारखे झाले. आणि त्याच्यासमोर सिम्बॉल प्लस आहे. जर सिम्बॉल प्लस असेल तर आपण सबट्रॅक्ट करतो. मग सबट्रॅक्ट करताना काय करावं लागेल, मोठ्या इक्वेशनमधून छोटे इक्वेशन सबट्रॅक्ट करावं लागेल. मग सबट्रॅक्ट छोटं कोण आहे, हे बघा, हे प्लसमध्ये 19 आहे, हे मायनसमध्ये आहे, म्हणजे तिसरं छोटं आहे. तर आपण तिसऱ्याला सबट्रॅक्ट करू. मग इथं लिहावं लागेल तुम्हाला असं, सबट्रॅक्ट इक्वेशन थर्ड फ्रॉम कशामधून, इक्वेशन फर्स्टमधून. मग इक्वेशन फर्स्ट पहिले लिहू, काय आहे, 5m आहे, -3n आहे, = काय 19. नंतर काय 5m - 30n = किती आहे, -35 आहे. मग सबट्रॅक्ट करता वेळेस काय होते मित्रांनो, खालचे जे इक्वेशन आहेत त्याचे सिम्बॉल चेंज होतात. याच्यासमोर प्लस आहे तर काय होते, हे मायनस होते. याच्यासमोर मायनस आहे तर काय होते, हे प्लस होते. याच्यासमोर मायनस आहे तर हे काय होते, प्लस होते. मग आता बघा, हे प्लस मायनस 2 कॅन्सल होतात, इलिमिनेट होतात. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे सबट्रॅक्शन होते. तुम्ही जर बघितलं 30n मधून 3n गेले तर किती, 27n उरतात, इक्वल टू. मग यांच्या दोघांची काय करायचे, बेरीज करायची आहे. 9 5 14 4, इथं हातच्याला 1 लिहितो आपण, म्हणजे इथं किती येते, हे 54 येते. मग आता आपण काय करतो, एनची व्हॅल्यू काढण्यासाठी हे 27 इकडे डिवाइडमध्ये जाते, म्हणजे n = काय येते, 54 / 27. म्हणजे 27च्या टेबलमध्ये 54 आहे. 27 × 27, 27 2 × 54, म्हणजे एनची व्हॅल्यू किती सापडली, 2 सापडलेली आहे. मग एनची व्हॅल्यू 2 सापडल्यानंतर तुम्हाला एमची व्हॅल्यू काढता येते. मग काय करायचं, हे एनची व्हॅल्यू पुट करायची. पुट n = 2 इज इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशनमध्ये पुट करायचं, कोणत्या बी करू शकता तुम्ही, पहिल्या दुसऱ्या कोणत्या बी करू शकता. आपण काय करू, दुसरं सोपं आहे.
मग आपण काय करू, दुसरं इक्वेशन काय आहे लिहून घे तुम्ही. यम मायनस 6n इज इक्वल टू -7 आहे. मग जिथं n आहे तिथं 2 पुट करायचं. बघा, यमला यम, -6ला -6 इंटू काय आहे 2 इज इक्वल टू -7ला 7. यमला यम, दोघांचं मल्टिप्लिकेशन -12 होते इज इक्वल टू -7. म्हणजे यम इज इक्वल टू -7 तिकडे जाऊन काय होते +12 होते मायनसचं. म्हणजे यम इज इक्वल टू काय होते 12मधून जर 7 गेले तर 5 उरतात मित्रांनो. मग यमची व्हॅल्यू किती सापडली, 5 सापडली. मग लास्टला तुम्हाला लिहायचं असते, काय लिहायचं असते, सोल्युशन लिहायचं असं. सोल्युशनमध्ये यम कॉमा एन असं देऊ शकता. पहिले यम असल्यामुळे यमची व्हॅल्यू 5, नंतर एनची व्हॅल्यू 2, हे तुम्हाला लास्टला लिहायचं असते. अशा प्रकारे हा प्रश्न होता. आपण आता पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा, पुढचा प्रश्न सॉल्व करू. पुढचा प्रश्न आहे याच्यामध्ये फॅक्टरायझेशन मेथडचं. कोणता आहे, फॅक्टरायझेशन मेथड. तर बघा, दुसरा प्रश्न दिलेला आहे, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. इक्वेशन काय दिलं, 5m² इज इक्वल टू 22m प्लस किती आहे 15. याला फॅक्टरायझेशन मेथडनं सॉल्व करायचं आहे. तर पहिले याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट करू. 5m² असंच ठेवू, 22m इकडे आल्यानंतर काय होते -22m होते. हे पण इकडे आलं तर काय होते -15 होते इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला काय करायचं असते, ह्या 5नं ह्या 15ला इंटू करायचं असते. मग 15 5 किती होते मित्रांनो, 75 होते. मग 75चे 2 फॅक्टर शोधायचे. त्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 75 यावं, त्यांच्या दोघांचं प्लस मायनस केलं तर -22 यावं. तर 55 येण्यासाठी 75 येण्यासाठी आपण काय करू शकतो, 25 × 3 करू शकतो. 25 × 3 काय होते 75च होते. आणि तुम्हाला इथं -22 येण्यासाठी आपण काय करू, -25 + 3 करू. म्हणजे उत्तर काय येते, यांच्या दोघांचं मायनस केलं तर -22 येते. म्हणजे हे 2 फॅक्टर आपल्याला सापडले. मग आपण काय करूया, याच्यामध्ये पहिलं हे 2 फॅक्टर इथं लिहून घेऊ 22च्या जागी. म्हणजे काय, 5m² ला 5m² असंच लिहू. इथं काय करू, -25m नंतर +3m लिहून टाकायचं. नंतर -15ला -15 इज इक्वल टू 0ला 0. म्हणजेच -25mमधून +3m गेले तर -22च येते मित्रांनो. मग आपण फॅक्टर बरोबर लिहिलो. मग आता ह्यांच्या दोघातून कॉमन काढायचं असते, ह्यांच्या दोघातून कॉमन काढायचं असते. आता बघा, याच्यातून कॉमन काढण्यासाठी एक स्टेप आपण लिहूया. इथं 25 आहे तर आपण इथं 5 × 5 असं पण लिहू शकतो. प्लस 3mला 3m. इथं 15 आहे तर आपण 3 × 5 असं बी लिहू शकतो इज इक्वल टू 0. आता ह्यांच्या दोघातून कॉमन काढायचं असते, ह्यांच्या दोघातून काढायचं असते. याच्यामध्ये इथं 5m आहे, 5m कॉमन येते. आणि इथं पण 5m आहे, 5m कॉमन आलं. उरलं काय, इथलं m उरलं 1, इथलं मायनस, आणि इथलं काय उरलं 5 उरलेलं आहे. नंतर हे प्लसला प्लस लिहायचं. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. 3 आपण कॉमन काढलं, उरलं काय, हे m आणि हे मायनस, आणि हे काय 5 उरलं इज इक्वल टू 0. मग हे 2 ब्रॅकेट सारखे आले म्हणजे उत्तर आपलं सारखं आलं. म्हणजे ह्यालासुद्धा परत कॉमन काढायचं. काय आहे, m - 5 ब्रॅकेटमध्ये काय 5m + 3 उरलेलं लिहायचं असते. हे इज इक्वल टू 0ला 0. मग नंतर काय करायचं, m इज इक्वल टू किंवा इक्वल टू लिहिण्यापेक्षा याला काय करा, m इज इक्वल टू लिहिलं तरी चालते. डायरेक्ट ऑरमध्ये लिहायचं. पहिलं काय करायचं, पहिलं ऑरमध्ये लिहायचं. m - 5 इज इक्वल टू 0 लिहायचं. ऑरमध्ये 5m + 3 इज इक्वल टू 0 असं लिहायचं असते. मग m इज इक्वल टू काय ते -5 तिकडे जाऊन +5 होते. नंतर ऑरमध्ये 5mला 5m +3 तिकडे जाऊन -3 होते. आणि m इज इक्वल टू काय येते -3/5 येते. म्हणजे mची व्हॅल्यू काय आली, 2 आली. मग नंतर काय लिहायचं, 5 आणि -3/5 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन असं तुम्हाला लिहावं लागेल. रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा इक्वेशन म्हणून लिहायचं असते. अशा प्रकारे तुम्हाला हे प्रश्न सॉल्व करायचा होता. 2 मार्काचा प्रश्न आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा, पुढचा प्रश्न काय आहे बघू आपण. 2 मार्काचे प्रश्न आहेत मित्रांनो. हे पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्यापाशी. आपण एका दुसऱ्या पेजवर सॉल्व करू. काय दिलेला आहे दुसरा प्रश्न, तिसरा प्रश्न आहे 11, 8, 5, 2 असं एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन दिलेलं आहे की तुम्हाला विच टर्म इज -151 म्हणजे तुम्हाला विचारलं विच टर्म इज नंबर. हा जो नंबर आहे हा नंबर कोणत्या टर्मला आहे, 151 हा नंबर कोणत्या टर्मला आहे हा विचारलेला आहे. हे फर्स्ट टर्म आहे आपलं. फर्स्ट टर्म किती दिलं, 11 दिलं.
नंतर सेकंड टर्म किती दिलेला आहे 8 आहे. थर्ड टर्म किती दिलेला आहे 5 आहे. फोर्थ टर्म किती दिलेला आहे 2 आहे. असं करत कोणत्या टर्मला हे नंबर आहे असं विचारलं. विच टर्म असा शब्द आला की त्याला काय करायचं, त्याला म्हणायचं टी एन म्हणायचं. त्याला काय म्हणायचं टी एन. विच टर्म म्हणजे काय टी एन घ्यायचं त्याला. टी एन म्हणजे काय असते लास्ट टर्म असते. टी एन म्हणजे काय असते टी एन. टी एन म्हणजे काय लास्ट टर्म असते. मग आपण त्याला काय म्हणलो ते टी एन आहे म्हणलो. ते लास्ट टर्म आहे. आपल्याला माहीत नाही कोणतं टर्म आहे, पण आपण त्याला काय गृहीत धरलो लास्ट टर्म म्हणून गृहीत धरलो. म्हणजे आपल्यापाशी टी एनची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला काय दिलं टी एनची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला एची व्हॅल्यूसुद्धा दिलेली आहे. एची व्हॅल्यू किती आहे, एची व्हॅल्यू म्हणजे पहिला टर्म असते 11 दिलेला आहे आणि डिफरन्ससुद्धा आपल्याला दिलेलं असते मित्रांनो. आता एनची व्हॅल्यू काढायचं असते. विच टर्म म्हणले की एनची व्हॅल्यू काढायचं असते, हे तुम्ही ध्यान ठेवायचं. मग डिफरन्स काढून घेऊ आपण. डिफरन्स कसं काढत्या T2 - T1 करता. म्हणजे T2 किती आहे आपल्यापाशी 8 आहे मायनस T1 किती आहे 11 आहे. म्हणजेच तुम्हाला डिफरन्स किती सापडते 8मधून 11 जर गेले तर तुम्हाला सापडतात -3 सापडते, कारण -11 असल्यामुळे -3. परत एकदा काढून घ्यायचं डिफरन्स. डिफरन्स इज इक्वल टू T3 - T2. म्हणजेच काय ते T3 किती आहे 5 आहे मायनसला मायनस 8 किती T2 किती आहे 8 आहे. म्हणजेच काय येते डिफरन्स इज इक्वल टू येते -3 येते. म्हणजे डिफरन्ससुद्धा किती सापडलं -3 तुम्हाला सापडलेलं आहे. आता आपल्याला काय काय माहीत आहे, आपल्याला एची व्हॅल्यू माहीत आहे 11, आपल्याला डी माहीत आहे -3 आणि आपल्याला काय माहीत आहे टी एन माहीत आहे. टी एन किती आहे -151 माहीत आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे एनची व्हॅल्यू इथं काढायची आहे. हा प्रश्न पुस्तकमधलाच आहे. आता फॉर्म्युला लिहू आपण. फॉर्म्युला काय आहे टी एन इज इक्वल टू ए प्लस एन -1 डिफरन्स असा फॉर्म्युला आहे. टी एनची व्हॅल्यू आपल्यापाशी माहीत असल्यामुळे -151 लिहूया. ए किती आहे 11 आहे, प्लसला प्लस एनची व्हॅल्यू काढायची आहे -1ला -1. डिफरन्स किती दिलं -3 दिलेला आहे. मग आता 11 इकडे आलं तर मायनस होते, म्हणजे -51 इथं मायनस काय होते 11 होते इज इक्वल टू काय होते एन -1 इंटू काय आहे -3ला -3. मग आता ह्यांची आपल्याला काय करायचं असते बेरीज करायची असते. मायनस मायनस काय होते प्लसच होते. मग आता यांच्या दोघांचं प्लस किती होते पहा, इथं करू आपण वाटल्यास -51 आणि इथं 11. हे किती होते इथं 2 येते, हे 6 म्हणजे किती येते -62 -162 इज इक्वल टू काय आलं -1 इंटू काय -3. म्हणजे काय होते बघा, हे 3 मायनसचं कसं आहे इंटूमध्ये आहे, इकडे आलं तर काय होते डिवाईडमध्ये जाते. म्हणजे आपण काय करू -162 असंच लिहूया. इकडं जाऊन डिवाईडमध्ये 3 जाते, इथं काय उरते n-1 उरते. मग आता हे मायनस मायनस कट होते. परत 3 सुद्धा डिवाईड करू शकतो आपण. बघा 3 1 जा 3, 3 5 जा किती होते 15 आणि इथं 1 उरते. 3 3 जा 9, 3 4 जा 12 म्हणजे किती आलं 54 इज इक्वल टू n-1. हे -1 इकडे आलं तर +1 होते, म्हणजे 54 + 1 इज इक्वल टू n. म्हणजेच तुम्हाला एनची व्हॅल्यू किती सापडते, एनची व्हॅल्यू सापडते 55. म्हणजे एन किती सापडला 55 सापडलेला आहे. मग एन 55 सापडला तर हा जो टर्म्स आहे आपला, हा जो टर्म आहे हा टर्म कोणत्या टर्मला आहे T55ला आहे. तो टर्म किती आहे T55. देअरफॉरमध्ये लिहायचं 55 टर्म इज कोणता नंबर आहे -151 आहे. अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. बघा थोडं लाईट गेलेली आहे तुम्हाला, तरी पण दिसत आहे, तुम्ही बघू शकता, हे लिहून घेऊ शकता. आपण आता पुढचा प्रश्न सॉल्व करू. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे याच्यावर सॉल्व करू. पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याला प्रोबॅबिलिटीचा 4 नंबरचा. अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड बाय डिजिट्स. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द नंबर फॉर्म्ड अ मल्टिपल ऑफ 5. म्हणजे आपल्याला ह्या नंबरपासून काय करायचं आहे 2 डिजिटचे नंबर तयार करायचे आहेत आणि त्याच्यामधली प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे की अ नंबर मल्टिपल ऑफ 5 याची प्रोबॅबिलिटी काय आहे ते विचारलेलं आहे. मग आपण याचं सॅम्पल स्पेस काढूया. याचं काय करू आपण पहिलं सॅम्पल स्पेस काढूया. सॅम्पल स्पेस कसं येते याच्यामध्ये 2 डिजिट नंबर तयार करायचा आहे आपल्याला. पहिलं आपण 2 सोबत सगळे नंबर घेऊ. 2 सोबत 3 घेऊया, 2 सोबत 5 घेऊया, 2 सोबत 7 घेऊया. 2 सोबत 2 घ्यायचं नाही, पण रिपीट घ्यायचं नाही, विदाऊट रिपिटेशन आपल्याला करायचं आहे याच्यामध्ये. बघा विदाऊट रिपिटेशन करायचं असते, पण याच्यामध्ये म्हणलंच नाही की तुम्हाला विदाऊट रिपिटेशन असा शब्दच नाही. तरी आपण काय करू याला
टू घेऊन टाकूया, कारण कसं काय इतर म्हणलंच नाही त्यांनी. 2 डिजिट नंबर इज फॉर्म्ड विथ डिजिट, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी नंबर फॉर्म्ड अ मल्टिपल ऑफ 5. इथं विदाऊट रिपीटिंग शब्दच आलेला नाही मित्रांनो, म्हणून आपण काय करू लागलो, विदाऊट रिपीट काय करू लागलो, घेत आहोत. कळालं. आता आपण काय करू, 3 सोबत घेऊया. 3 सोबत काय येते, 3 सोबत 2 येते, 3 सोबत 5 येते आणि 3 सोबत काय येते, 7 येते. त्याच्यानंतर आता 5 सोबत, आता 3 सोबत 3 पण येते, त्याला आपण घेऊन टाकू. बघू आपण, ह्याला मी गोल करून ठेवतो, कारण आन्सर कसं येते बघू आपण. कारण विदाऊट रिपिटेशन म्हणलंच नाही त्यांनी. म्हणलं नसलं तर आपल्याला डायरेक्ट विदाऊट रिपिटेशन घ्यायचं असते, पण तिथं सरळ सरळ म्हणलेलं असतं की विदाऊट रिपिटेशन म्हणलेलं असतं. विदाऊट रिपिटेशन म्हणलं की अशी संख्या घ्यायचे नसतात. इथं शब्द आला नसल्यामुळे मी इथं घेत आहे. आता बघा, 3 सोबत काय केलं आपण, 2 घेतलो, 3 सोबत 5 घेतलो, 3 सोबत 7 घेतलो, 3 सुद्धा घेतलो. आता 5 सोबत 2 घेऊया, 5 सोबत 3 घेऊया, 5 सोबत 7 घेऊया आणि 5 सुद्धा हे बी घेऊ आपण. त्याच्यानंतर बघा, 7 सोबत 2 घेऊया, 7 सोबत 3 घेऊया, 7 सोबत 5 घेऊया, 7 सोबत 7 घेऊया. मी याला गोल का करालो, तुम्हाला हे लक्षात पाहिजे. जर विदाऊट रिपिटेशन आलं तर हे डबल घ्यायचं नाही. मग आता नंबर ऑफ एस किती सापडते तुम्हाला, नंबर ऑफ सॅम्पल स्पेस बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 किती सापडलं, 16 सापडलेलं आहे. मग तुम्हाला काय विचारलेलं आहे की प्रोबॅबिलिटी फाइंड करा, कशाची, दॅट नंबर फॉर्म्ड अ मल्टिपल ऑफ 5. मग आपण काय करू, लेट ए बी द इव्हेंट घेऊ आपण, ए बी द इव्हेंट मल्टिपल ऑफ 5, अ मल्टिपल ऑफ 5. हे काय आहे, मल्टिपल 5चं एक इव्हेंट आहे. त्यांनी इव्हेंट दिलं नसल्यामुळे आपण ए सपोज केलं. मग एचं सॅम्पल पेस काय येते मित्रांनो, मग 5चं मल्टिपल असणारे नंबर कोण नाहीत बघा, हे आहे आपलं 25 येते, कारण 5च्या मल्टिपल आहे. त्याच्यानंतर 35 सुद्धा येते, कारण हे पण 5च्या मल्टिपल आहे. नंतर कोणतं येते, 55 कोण येते, 55 सुद्धा येते. इथं आपण 55 बी घेऊ शकतो, 5चं मल्टिपल आहे. नंतर 75 सुद्धा घेऊ शकतो आपण, काय 5चं मल्टिप्लिकेशन आहे. मग बघा, आता आपण काय करू, याला एचं नंबर ऑफ सॅम्पल्स काढूया. किती आहे, 1 2 3 4 आहे. म्हणजे इथं काय येते, नंबर ऑफ ए इज इक्वल टू 4 येते. मग प्रोबॅबिलिटी कसं काढायचं असते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए डिवायडेड बाय काय करायचं असते, नंबर ऑफ एस करायचं असते. मग नंबर ऑफ ए किती सापडलं तुम्हाला, नंबर एक सापडले 4 आणि नंबर ऑफ एस किती आहेत, 16 आहेत. म्हणजेच प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय येते, 4 1 4 4 4 16 1/4 एवढं येते. मग हे अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न करायचा आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये, जर तुम्हाला प्रश्नामध्ये जर दिलं विदाऊट रिपिटेशन, तर हे जे 7 घेतल्या, 2 घेतल्या, 5 3 घेतलं, ते लिहायचं नाही. आता इथं त्यांनी विदाऊट रिपिटेशनचा उल्लेख केला नसल्यामुळं मी ते घेतलेलं आहे. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करू. बघा, पुढचा प्रश्न सॉल्व करूया आपण. पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, मोड फाइंड करायचा आहे. काय फाइंड करायचं आहे, मोड. काय दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला 5व्या प्रश्नामध्ये एलची व्हॅल्यू 10 दिलेलं आहे. त्याच्यानंतर F1ची व्हॅल्यू किती, 70 दिलेलं आहे. त्याच्यानंतर F0ची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 58 दिलेलं आहे. त्याच्यानंतर F2ची व्हॅल्यू किती दिलेलं आहे, 42 दिलेलं आहे. त्याच्यानंतर Hची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. हे सगळे व्हॅल्यू तुम्हाला दिलेले आहेत. तर तुम्हाला पहिलं मोडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. पहिलं मोडचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. मोडचा फॉर्म्युला काय असते मित्रांनो, एल प्लस ब्रॅकेटमध्ये पहिलं F1 मायनस F0 असते, F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 नंतर मायनस F0 मायनस F2 आणि ब्रॅकेट क्लोज इंटू काय असते, H असते. आता ह्या फॉर्म्युल्यामधले सगळे व्हॅल्यू आपल्याला माहीत आहे. आता फक्त त्याच्यामध्ये नंबर ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता ठेवून टाकू आपण. एल किती दिलं, 10 दिलं, प्लस ब्रॅकेटमध्ये F1 किती आहे, 70 आहे, हे 70, मायनसला मायनस. F0 किती आहे, 58 आहे. नंतर डिवायडेड बाय 2 इंटू F1 किती आहे, 70. नंतर मायनस F0 आहे किती, 58 आहे. नंतर काय आहे, मायनस F2 किती आहे, 42 आहे. आणि ब्रॅकेट क्लोज आणि Hची व्हॅल्यू किती आहे, 2 आहे. मग आता आपल्याला काय करायचं, याला सॉल्व करायचं आहे. मग आता आपण काय करू, 10ला 10 असंच ठेवूया. पहिलं काय करू, वरचं मायनस करूया. 70मधून 58 जर गेले तर किती उरतात, 12 उरतात मित्रांनो.
आणि ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय होते, 7 दुनी 14 म्हणजे 140 होते मायनस. मग नंतर ह्यात काय आहे, इथं मायनस मायनस म्हणजे दोघांची काय होते, ॲडिशन होते आणि उत्तर मायनसमध्येच येते. यांच्या दोघांचं जर ॲडिशन केल्या 58 आणि 42 म्हणजे किती होतात, 100 होतात. किती होतात, 100 आणि इंटू काय आहे, 2ला 2 आहे. बघा फक्त तुम्हाला याचं मायनसच करायचं होतं, यांच्या दोघांचं इंटू करायचं होतं. मग आता आपण काय होते, यांच्या दोघांचं सबट्रॅक्शन होते 10 प्लस ब्रॅकेटमध्ये काय आहे, वर 12 आहे, खाली किती 140मधून 100 जर गेलं तर किती होतात, 40 उरतात आणि ब्रॅकेट क्लोज 2ला 2. मग आता आपण काय करूया, याच्यामध्ये 2 आणि 12चा मल्टिप्लाय करू. 10 प्लस 12 इंटू 2 काय होते, 24 होते, भागिले किती 40ला 40 होते मित्रांनो. मग आता तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये आपण काय करू, पहिलं 40नं 24ला भाग देऊया. बघा 40नं आपण 24ला डिवाईड करूया. 24च्या टेबलमध्ये तर 40च्या टेबलमध्ये 24 नसते, मग 0 पॉईंट घ्यावा लागेल. मग तुम्हाला इथं 0 वाढवून घ्यावा लागेल. मग 40च्या टेबलमध्ये 240 असते मित्रांनो, किती नंबरला, 6 नंबरला असते. मग इथं 240 येते, मग डिवाइड 0ला 0 येते, रिमाइंडर 0 येते. म्हणजे याच्या दोघांचं भागाकार किती आलं, 0.6 आलेला आहे. मग तुम्हाला मोड काय सापडलेला आहे, तुम्हाला मोड सापडलेला आहे यांच्या दोघांची जर बेरीज केल्या तर 10.6 सापडलेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला उत्तर किती आलेलं आहे, 10.6. ज्याचं पण 10.6 उत्तर आलेलं आहे त्याचं ॲक्युरेट उत्तर असणार आहे. बघा तुम्ही व्यवस्थित ह्याचा आन्सर लिहून घेऊ शकता. आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी आहे. याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी काय दिलं पहा, इथं तुम्हाला ॲझ्युम करायचं आहे 30. ॲझ्युम काय करायचं आहे, 30 करायचं आहे. मीन ॲझ्युम काय करायचं आहे, 30 करायचं आहे. तर इथं काय दिलं, हे सगळं क्लास मार्क लिहून ठेवलेले आहेत त्यांनी पहिलंच, फक्त आपल्याला बॉक्स भरायचे आहेत. तर पहिलं जर बघितलं तर पहिलं तुम्हाला काय करायचं आहे, डी आयची व्हॅल्यू काढायची आहे. मग डी आयची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं असते, XI मायनस ए करायचं असते. मग तुम्हाला एची व्हॅल्यू किती दिली, एची व्हॅल्यू 30 दिलेली आहे. एची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 30 ॲझ्युम करा म्हणलेलं आहे. इथं आहे बघा प्रश्नामध्येच आहे, एची व्हॅल्यू काय करा, 30 ॲझ्युम करा. मग आता इथं काय आहे, इथं 22 आहे आणि इथं डब्बा आहे. म्हणजे तुम्हाला इथं काय येणार, XIमधून तुम्हाला ए मायनस करायचं आहे. म्हणजे तुम्ही इथं XI 22 आहे, पण आपल्याला काय करायचं आहे, 22मधून 30 मायनस करायचं आहे, कारण एची व्हॅल्यू 30 आहे. म्हणजे उत्तर किती येते, -8 येते. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये किती येणार, -8 येणार. पहिल्या बॉक्समध्ये उत्तर काय येणार, -8 येणार मित्रांनो. मग आता पहा पुढं आता इथं आहे, इथंसुद्धा इथं बी काय करायचं आपल्याला, XI मायनस ए करायचं आहे. मग मला सांगा इथं XI किती आहे, 34 आहे, मायनस एची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 30 घ्यायची आहे. म्हणजेच तुम्हाला इथं किती येते, 4 येते. म्हणजे दुसऱ्या बॉक्समध्ये किती येते, इथं 4 येते मित्रांनो. फक्त एवढंच लिहायचं आहे तुम्हाला, बाकीचं काही लिहायचं नाही. मग आता पुढं बघा, पुढं काय केलो आपण, इथं 8 आहे, इथं 8 आहे. 8 8 जा 64, एकाला मायनस असल्यामुळे इथं 64 पहिलंच लिहून ठेवले त्यांनी. यांच्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं असते, यांच्या दोघांचं मल्टिप्लाय करायचं असते. यांच्या दोघांचं मल्टिप्लाय किती येते, 6 4 जा 24, म्हणजे इथं किती येते, 24 येते मित्रांनो. मग झालं. मग आता काय करायचं असते, याच्यामध्ये यांचं ॲडिशन करायचं असते या सगळ्याचं. मग 0च्या वर कसं आहे, 0च्या वर -64 आणि -28 ह्यांची काय होते, ॲडिशन होते. मग ॲडिशनसुद्धा मायनसमध्ये येते, कारण वरचे नंबर मायनसमधले आहेत. मग काय होते, 8 आणि 4 किती, 12चे 2 कॅरी 1, 7 8 9 म्हणजे 92 येते. मग पहिलं काय आलं, -92 आलं. नंतर खालच्याची बेरीज काय, 24 आणि 32 आहे. किती होते, हे 6 होते, हे किती येते, 5 येते. 52 आलेलं आहे प्लस. मग एक मायनसमध्ये आलं, एक प्लसमध्ये आलं. मग काय होतं, सबट्रॅक्शन. म्हणजे अजून काय करायचं असते, 92 -92 आणि 56 याचं सबट्रॅक्शन करायचं असते आणि इथं तुम्हाला बेरीज लिहायची असते. मग काय होते, इथं 8 येते, इथं काय येते, 12 होते. 12मधून 6 गेले 6 आणि 8मधून 5 गेले 3 आणि -36. म्हणजे ह्या सगळ्याचं ॲडिशन किती आलं, -36. म्हणजे तुम्हाला FIDIची व्हॅल्यू किती भेटली, -36 सापडली मित्रांनो. कळालं तुम्हाला, तुम्हाला सिलेबसमध्ये शिकवले असतीलच की वरच्याचे पहिलं मायनस असल्यामुळे ॲडिशन करायचं, उत्तर मायनसमध्येच येते. खालच्याचे ॲडिशन करून घ्यायचं, मग एक ॲडिशन मायनसमध्ये येते, एक ॲडिशन प्लसमध्ये येते. मग नंतर त्यांच्या दोघांचं ॲडिशन होत नाही, सबट्रॅक्शन होते, म्हणून सबट्रॅक्शन केलेले उत्तर खाली लिहायचं असते. मग आता आपण पुढं बघूया काय दिलं.
तर इथं काय दिलं, इथं तुम्हाला सॉल्व करून डीची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण व्हॅल्यू काढलेली आहे, कोणाकोणाची व्हॅल्यू काढलेली आहे. आपल्याला एफ आयची व्हॅल्यू माहीत आहे 30 आहे आणि एफ आय डी आहे 36 काढला, म्हणजे -36 डिवायडेड बाय 30. मग आता ह्याला कितीने डिवाईड होते, ह्याला आपण 6ने डिवाईड करतो. 6 जा 36 म्हणजे वर 6 येते आणि खाली 6 5 जा 30 म्हणजे 5 येते. मग आता तुम्ही 5ने जर याला डिवाईड केल्या तर मायनसमध्ये उत्तर येते 1. 5 1 जा 5, 1 उरते. मग इथं आपण पॉईंट देतो, इथं 0 देतो. मग किती होते 5 2 जा 10 होते. म्हणजे एवढं आन्सर आलेलं आहे. कशाचा आन्सर आलेला आहे, डीचा आलेला आहे. म्हणजे ह्या टेबलमध्ये काय लिहिणार तुम्ही -1.2, म्हणजे ह्या टेबलमध्ये येणार -1.2 येणार. मग आता इथं एच्या बाजूला टेबल दिलेला आहे आणि याच्यामध्ये मित्रांनो इथं प्लस मायनस दिलेलं आहे. इथं मुलं खूप कन्फ्यूज झालेले आहेत. तर ह्या टेबलमध्ये काय लिहायचं, तर आता इथं जर बघितलं तर ह्या टेबलमध्ये काय लिहायचं असतं मित्रांनो, आपल्यापाशी मीनचा फॉर्म्युला आहे. मीन इज इक्वल टू एक्स बार लिहितो आणि इथं आपण लिहितो इथं ए प्लस डी असं लिहिलो आपण. पण इथं प्लस और मायनससुद्धा लिहितात मित्रांनो, प्लस और मायनससुद्धा लिहितात. का लिहितात, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. इथं जर समजा डीची व्हॅल्यू जर डीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, डीची व्हॅल्यू कशी आली, पॉझिटिव्ह आलेली आहे, म्हणजे प्लसमध्ये आलेली आहे पॉझिटिव्ह, तर तिथं काय लिहायचं असते, फक्त पॉझिटिव्हच लिहायचं असते. जर डीची व्हॅल्यू निगेटिव्ह आली, डीची व्हॅल्यू जर निगेटिव्ह आली तर डीच्या समोर काय लिहायचं असते, निगेटिव्ह लिहायचं असते. पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह लिहायचं, निगेटिव्ह आलं तर निगेटिव्ह लिहायचं. मग त्याने इथं जे बॉक्स दिलं त्या बॉक्समध्ये कोणतं तर एक सिम्बॉल येते. इथं काय लिहायचं आहे, तुम्हाला एक सिम्बॉल लिहायचा आहे. मग डीची व्हॅल्यू कशी आली, आपली मायनसमध्ये आली. मायनसमध्ये आल्यामुळे ह्या बॉक्समध्ये किती लिहायचं आहे, तुम्हाला मायनसच लिहायचं आहे. तुम्हाला बेरीज वगैरे काही करायची गरज नाही. तिथं तुम्हाला हे कन्सेप्ट माहीत नसेल, पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तिथं प्लस मायनस आपण लिहू शकतो. पुस्तकमध्ये दिलं नाही तरी तुम्हाला आता आज कळलं असेल की जेव्हा डीची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते तेव्हा इथं आपण प्लस लिहितो आणि डीची व्हॅल्यू जिथं निगेटिव्ह येते तेव्हा काय लिहितो, इथं मायनस लिहितो मित्रांनो. तर तुम्हाला इथं एच्या बाजूला काय लिहायचं होतं, मायनस लिहायचं होतं. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. अशा प्रकारे हे प्रश्न होता. मीन तुम्हाला काढायचं नव्हतं, फक्त इथं एक बॉक्स दिल्यामुळे तिथं प्लस मायनस तुम्हाला लिहून यायचं होतं. आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व करूया. बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे. पुढचा प्रश्नसुद्धा ॲक्टिव्हिटीचा आहे. याच्यामध्ये काय दिलं, अ मॅन्युफॅक्चर सोल्ड अ बायसायकल फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू 4000. एक मॅन्युफॅक्चरर आहे, त्यानं काय केलं, एक सायकल काय केला, विकून टाकला. त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे, 4000 आहे. नंतर मॅन्युफॅक्चरनं काय केला, कोणाला विकला, होलसेलरला विकला. कोणाला विकला, होलसेलरला विकला. नंतर होलसेलरनं कोणाला विकला, रिटेलरला विकलेला आहे. त्याच्यात रिटेलरला काय केला, कस्टमरला विकलेला आहे. कोणाला विकलेला आहे, कस्टमरला विकलेला आहे. एवढं व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये. तर आता मॅन्युफॅक्चरनं किती रुपयाला विकला, 4000ला होलसेलरला विकला. होलसेलरनं रिटेलरला कितीला विकला, 4800ला विकला. आणि रिटेलर सोल्ड केलेला आहे कस्टमरला कितीला, 5200ला. नंतर रेट ऑफ GST किती आहे, 12 आहे. नंतर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी आपल्याला सॉल्व करायची आहे. तर बघा आता तर पहिलं काय दिलं, आउटपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चर. आता मॅन्युफॅक्चरचं आउटपुट टॅक्स दिलं पण इनपुट टॅक्स दिलेलं नाही. इनपुट टॅक्स किती घ्यायचं मित्रांनो, इनपुट टॅक्स मॅन्युफॅक्चरचं दिलं नसल्यामुळं आपण काय करू, इनपुट टॅक्स ऑफ मॅन्युफॅक्चर ह्याचं काय करू, मॅन्युफॅक्चरचं इनपुट टॅक्स आपल्याला 0 घ्यायचं असते, कारण त्याच्यापाशीच वस्तू काय झाली, तयार झालेली आहे. म्हणून आपण इनपुट टॅक्स काय करू, आपण इनपुट टॅक्स त्याचं 0 घेतला. मग इथं तुम्हाला आउटपुट टॅक्स काढायचं आहे, कोणाचं, मॅन्युफॅक्चरचं आउटपुट टॅक्स मॅन्युफॅक्चरचं. तर त्यांनी तिथं दिलेलं आहे, काय दिलं, 12% ऑफ कशाचं आहे, 400 आहेत, इज इक्वल टू टेबल दिलेलं आहे. फक्त तुम्हाला त्या टेबलमध्ये आन्सर भरायचा आहे. मग याला कसं सॉल्व करणार, 12 लिहिणार, एक पर्सेंटेज काढ टाकून खाली हात 100 लिहिणार, ऑफ काढ टाकून इंटू लिहिणार आणि इथं किती, 400ला 4000. मग हे 2 0 कटले, म्हणजे उरलं किती, 12 × 40 उरलेलं आहे. मग किती होते, 12 1 12 12 24 12 12 चौक 48, म्हणजे हे 48 आणि एक 0. म्हणजे पहिल्या बॉक्समध्ये किती येणार, 480 येणार. ह्या बॉक्समध्ये किती येणार, 480 येणार मित्रांनो. मग नंतर GST पेएबल बाय मॅन्युफॅक्चर. मग आता मॅन्युफॅक्चर GST किती पेएबल करते, बघा GST पेएबल, त्याचं GST त्यांना किती पेएबल असणार, मग बाय मॅन्युफॅक्चर. तर GST पेएबलचं फॉर्म्युला काय असते मित्रांनो, इथं फॉर्म्युला विचारलं नाही, फक्त तुम्हाला इथं आन्सर काढायला सांगितलं. फॉर्म्युला असते तुमचं आउटपुट टॅक्स आहे ना, आउटपुट टॅक्स मायनस
इनपुट टॅक्स असते, ICT असते, इनपुट टॅक्स असते. मग आउटपुट टॅक्स किती आहे त्याचं? आउटपुट टॅक्स किती आहे? 480 आहे. मायनस इनपुट टॅक्स किती घ्या म्हणलो तुम्हाला? 0 घ्या म्हणलो, म्हणजे 0. म्हणजे त्याचं मॅन्युफॅक्चरचं GST पेएबल किती येते मग? GST पेएबल येते 480च येते मित्रांनो. किती येते? 480. म्हणजे इथं पण किती लिहायचं आहे तुम्हाला? 480च लिहायचं आहे. कारण इनपुट टॅक्स 0 असल्यामुळे ते किती आले? 480 आलेलं आहे. मग नंतर आउटपुट टॅक्स फॉर होलसेलर. आता होलसेलरचा आउटपुट टॅक्स तुम्हाला काढायचा आहे. इथं त्यांनी मांडणी करून दिले, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग आता आउटपुट टॅक्स काढू आपण. आउटपुट टॅक्स कोणाचा आहे? होलसेलरचा आहे. होलसेलरचा आहे आउटपुट टॅक्स. काय दिलं? 12% ऑफ 48 आणि 00. म्हणजे इथं काय करू? 12ला असंच लिहू, डिवायडेड बाय 100 लिहूया, इंटू काय? 4800. 0000 कट होतात, उरते काय? 12 इंटू 48 उरते. म्हणजे आपण काय करू? 48 इंटू 12 करूया. किती होते? 8 2 16, 6 4 1 4 2 8 1 9, प्लस किती होते? 8 आणि 4 म्हणजे 6 7 1 576. म्हणजे इथं याचं उत्तर किती आले? 576 येणार. हे काय आहे? आउटपुट टॅक्स फॉर होलसेलरचं आहे. म्हणजे आउटपुट टॅक्स किती येऊ लागले त्याचं आउटपुट टॅक्स आलं 576 येऊ लागलं. आउटपुट टॅक्स किती आलं? 576. मग आता इथं काय म्हणले? GST पेएबल आहे बाय होलसेलर. मग होलसेलर GST पेएबल करायचं आहे, तर काय करावं लागते? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. मग मग आता GST पेएबल करण्यासाठी होलसेलरचं आउटपुट टॅक्स किती आहे? आताच काढलं आपण. किती आहे? 576 आहे. मग इनपुट टॅक्स किती आहे त्याचं? इनपुट टॅक्स म्हणजे होलसेलर कोणाकडून घेतला? होलसेलर मॅन्युफॅक्चरकडून घेतला. मग किती रुपये GST भरून घेतला? त्यानं दिलेलं आहे, त्याची जे GST दिलेलं होतं त्यानं दिलं 480 रुपये दिला. त्याला 480 दिल्यामुळंच इनपुट टॅक्स कोणाचं झालं? मॅन्युफॅक्चरचं झालं. मॅन्युफॅक्चरला इनपुट टॅक्स भेटलेला आहे. कोणाचं भेटलेलं आहे? त्या ह्याचं आपल्या होलसेलरचं. म्हणून इथं काय येणार? 480 येणार मित्रांनो. मग आता 576मधून 480 मायनस करायचं आहे आपल्याला. इथं आपण करू 576मधून 480 काय करू? मायनस करू. इथं काय होतं? 6 येते, इथं 4 आणि हे 17. 17मधून जर 8 गेले तर 9. म्हणजे याचं काय होते? GST पेएबल होलसेलर. इथं काय येणार आन्सर? 96 रुपये येणार. इथं काय येणार? 96 येणार. मग आता परत काय विचारलं? आउटपुट टॅक्स ऑफ रिटेलर. रिटेलरचं आउटपुट टॅक्स विचारलेलं आहे. तर इथं मांडणी करून दिलेली आहे. पहिलं आपलं फक्त बॉक्समध्ये भरायचं आहे. काय दिलं तुम्हाला? आउटपुट टॅक्स दिलेला आहे. मांडणी काय दिलं? 12% ऑफ 5200 दिलेलं आहे. मग 12ला 12 लिहू आपण, पर्सेंटेज काढून 100 लिहूया, इंटू ऑफ म्हणजे इंटू 5200. म्हणजे काय होतात? 20 20 कटतात. इथं 12 इंटू किती उरते? 52 उरते. मग आता आपला काय करायचं आहे? 12 इंटू 52चं काय करायचं? मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा आपण करूया. 52 इंटू 12, 4 2 2 जा 4, हे 10ला 10 प्लस हे 2 आणि हे 5 म्हणजे 4 2 6. म्हणजे किती येते आउटपुट? 624 येते. आउटपुट टॅक्स भेटलेला आहे मित्रांनो कोणाचं? आपल्या रिटेलरचं. म्हणजे इथं काय येणार? ह्या बॉक्समध्ये काय येणार? ह्याच्यामध्ये येणार तुमचं 624 येणार. 624 याच्यामध्ये येणार. बघा इथं काढलेलं आहे आपण. मग आता पुढं काय विचारलेलं आहे? GST पेएबल बाय रिटेलर. आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. GST आउटपुट टॅक्स किती काढले आपण? पहिलं आउटपुट टॅक्स काढलेलं आहे याच्यामध्ये त्याचे आउटपुट टॅक्स आपल्याला काढायचे. आता आउटपुट टॅक्ससुद्धा काढावं लागेल. आउटपुट टॅक्स म्हणजे किती, कसं काढावं लागेल? कारण त्यानं किती रुपयाला विकलेलं आहे? ते जे रिटेलर आहे किती रुपयाला विकलेलं आहे? 5200ला विकलेला आहे. कितीला विकला? 5200ला विकला. मग आपण काय करू? आपण इथं काय केलं त्याचं आउटपुट टॅक्स आपण 624 काढलेला आहे. आउटपुट टॅक्स किती काढलेला आहे आपण? 624 त्याचं काढलेलं आहे. मग त्याचं जे इनपुट टॅक्स आउटपुट टॅक्स किती काढला? 624 काढला. मायनस इनपुट टॅक्स किती आहे त्याचं? इनपुट टॅक्स म्हणजे त्यानं पैसे किती भरून वस्तू घेतला? पैसे कोणाला दिला? रिटेलर होलसेलरला दिला ना. होलसेलरला किती रुपये दिला मित्रांनो त्यानं? होलसेलरला त्यानं दिलेलं आहे आपलं 576 रुपये दिलेलं आहे. होलसेलरला 576 दिला, म्हणून तर त्या होलसेलरचं आउटपुट टॅक्स 576 होतं. मग ह्याचं जे इनपुट टॅक्स आहे किती आहे? 576 आहे. मग आपण 576मधून काय करायचं? 424मधून 576 मायनस करून इथं लिहायचं आहे तुम्हाला. मग इथं करू आपण. किती आहे? 724मधून
576 मायनस करायचं आहे. म्हणजे इथं 1 उरते, इथं 14, 14मधून 6 गेले तर 8 उरतात, इथं 5, इथं 11, 11मधून जर आपण तुम्ही 11मधून 7 काढलं तर 4 उरतात, म्हणजे 48 रुपये. म्हणजे इथं किती येणार, ह्या बॉक्समध्ये येणार 48 येणार आहे. मग अशा प्रकारे तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायचं होतं. फक्त तुम्ही याची चेन समजून घ्या. त्यांनी काय विचारलेलं आहे, कोणाचं किती आउटपुट टॅक्स होते, किती इनपुट टॅक्स होतं, हे तुम्हाला समजून घ्यायचं होतं. प्रत्येक गोष्ट मी इथं व्यवस्थित सांगलेली आहे. परत एकदा बघा तुम्ही, प्रत्येक शब्द तुम्ही ऐका, मी काय काय बोललेलं आहे, तर तुम्हाला व्यवस्थित ते समजेल मित्रांनो. तर पहा, आता आपण पुढचा प्रश्न सॉल्व्ह करूया. बघा, आता ह्याच्यामध्ये आपला जो व्हिडिओ आहे तो 55 मिनिटाचा झालेला आहे. व्हिडिओ किती झाला, 55 मिनिटाचा झालेला आहे. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू, ह्याचे बाकीचे व्हिडिओ सॉल्व्ह करूया. हे क्वेश्चन नंबर बीपर्यंत जे आहे ते आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. कारण इथं आपलं 55 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होत आहे, त्याच्यामुळं आपण इथं स्टॉप करूया. आपण लगेच काय करूया, हा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर बीपासून सर्व प्रश्न काय करू, आपण सॉल्व्ह करूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.